क्या नाम उनका? संतोष यादव। अक्सर हम देखते हैं उन्हें। मैच शुरू होने जा रहा है। पहली ओवर की जिम्मेदारी गेंदबाज द लेजेंडरी गेंदबाज रुपेश भाभी। स्पीड अप करना है रुपेश भाभी। हमें आयोजकों से कांटेक्ट बार बार आ रहा है क्योंकि टाइम के लिए हमें काफ़ी दिक्कतें हो रही है और आज इस नाइट की आखिरी रात, तो हमें सूरज उगने से पहले इस नाइट को फाइट करना है, खत्म करना है। रुपेश भाभी गेंदबाजी के लिए टाइम सेट किया जा रहा है 10:04। स्ट्राइक पे बल्लेबाज करण, नॉन स्ट्राइक पे सूरज। गेम इज ऑन। पहली क्वालिफाई की मैच और इस बार पहली गेंद के ऊपर करण ने आओ देखा ना ताओ सीधा खेल दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। शानदार षटकार। जरूर लगाया आपका तेजी से मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो इस बार पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत की बैटर करण, जिनके नाम में करण, जो रन करते हैं वो है करण। अपने छोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार सम्मानीय राकेश जी मात्रे सर। रिव्यू अवैध एक्शन। फिर से एक बार वादग्रस्त शैली अवैध एक्शन चेक किया जाएगा। सम्मानीय राकेश जी मात्रे सर यहाँ पर तशरीफ लाए, उनका तहे दिल से स्वागत है। राकेश मात्रे सर, आपसे गुजारिश है कि स्टेज पर आकर विराजमान हुए। आपका स्वागत। सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल जीरा डोंगरी आयोजित ये नाइट क्रिकेट की टूर्नामेंट फेयर डिलीवरी, इट्स फेयर डिलीवरी। सेकेंड टाइम ये फेयर डिलीवरी होती है। इसके पहले की भी मैच में वादग्रस्त शैली में एक्शन लिया था, पर फिर से एक बार दूध का दूध पानी का पानी, ड्रीम्स क्रिकेट डॉट इन की जुबानी डॉट गेंद जाती हुई। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में लॉन्ग ऑफ के ऊपर से करण मात्रे ब्रांडेड यूज एंड हैंडसम स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द ग्राउंड। षटकार डीजे। यहां पर शानदार बल्लेबाजी करते हुए, जबकि पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का आता हुआ रुपेश भाभी, जबकि यहां पर गेंदबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार पहले ही सफल हो गए थे, आड़े बल से खेलने की कोशिश की थी, इस बार टप्पा थोड़ा पीछे रखा। बल्लेबाज करण को चकमा देने वाली गेंद डॉट गेंद, क्योंकि आज की रात की क्वालिफाई की मैच जो अंतिम 6 में प्रवेश करेगा। सम्मानीय अतिथि गुरव उर्फ गुंडिया यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है। इस बार देखिए उनका स्वागत चवे के साथ होता हुआ, गेंद सीमा पार, चौकार डीजे सूरज। नन्ना मुन्ना ओम गुरव भी आता हुआ, उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है। इस चवे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रन। रुपेश भाभी थोड़े से महंगे हासिल होते हुए इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया है करण मात्रे का दरारा, गेंद सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। षटकार डीजे।
साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 22 रन। काफी खराब गेंदबाजी का नमूना पेश किया रुपेश भाभी ने। पिछले 2 मैच में कमाल की गेंदबाज की, पर इस गेंदबाजी के ऊपर करण का प्रतिकार आता हुआ और टीम का टोटल स्कोर जा पहुंचा एक ओवर की समाप्ति के बाद 22 रन। दूसरी ओवर के लिए जिम्मेदारी गेंदबाज ऋतुराज रुपेश भाभी, जिन्होंने पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी। जरूर पप्पा की पिटाई हुई, पर बेटा किस तरह से गेंदबाजी करेंगे, बाप बेटे एक ही टीम में नजर आते हुए। भांजों के साथ रुपेश भाभी, जो भांजे हैं स्ट्राइक पे बल्लेबाज सूरज होंगे। बाईस रन स्कोर कार्ड पर ऋतुराज गेंदबाजी के लिए आते हुए अलीबाग की जानिब से गेंदबाजी करेंगे। क्वालिफाई का मैच धीरे धीरे मैदान पर शबनम आती भी नजर आ रही है। इस बार पटकी भी गेंद अपर कट किया है मयूर, सॉरी बल्लेबाज सूरज। ओहो, अच्छा प्रयास वहां पर फील्डर के द्वारा, कोशिश की तब तक 3 रन लेने में कामयाब। इस 3 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। अच्छी प्रयास किया फील्डर ने वहां पर। आर्या आतिश कुल पे जरूर अच्छी फील्डिंग करते हुए नजर आ रहे, और फील्डिंग का जरूर हर बार प्रदर्शन अच्छा दिखाया है। 25 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर बल्लेबाज जिन्होंने 3 छक्के लगाए, 1 चौवा लगाया, वो है करण। आयुष 11 बापदेव फिर से टीम बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है, जिसमें रन मशीन करण, स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे सूरज, गेंदबाजी करेंगे ऋतुराज। राइट आर्म राउंड विकेट, और इस बार पहले ही शफल होकर बल्लेबाज की लेन को बिगाड़ा, और इस बार गेंद को भी बिगाड़ते हुए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार षटकार। करण को कुरुलते चिंचोटी इस विभाग में आइकॉन के रूप में लिया जाता है, क्योंकि उनके पास करण को रन करने की क्षमता है, क्वालिटी है, और वो जरूर सादर करते हुए 7 गेंदों का सामना किया और 28 रन पर अभी भी बल्लेबाजी करते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 31 रन 31। सात गेंदों का सामना किया 28 रनों पर बल्लेबाजी करते हुए, जिसमें 4 करारे छक्के। आज इस मैदान पर रनों की बौछार करते हुए क्वालिफाई के मैच में जागृति थल 7 गेंदों में 28 रनों का योगदान देते हुए बैटर करण। आयुष 11 बापदेव फिर से टीम के माध्यम से बल्लेबाजी करते हुए, फिर से एक बार ऋतुराज पहली गेंद पर 3 रन, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद डालने के लिए तैयार। ओहो, फिर से एक बार करण ऑन द फायर, षटकार डीजे सूरज। के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 37। 8 गेंदों का सामना किया निजी 34 रनों पर बल्लेबाजी करते हुए, जिसमें 5 करारे छक्के और 1 चौके के साथ बल्लेबाजी करते हुए। कल के दिन मयूर सर हसनैन कुरैशी ने 5 छक्के लगाए थे 5 गेंदों में। क्या फिर से एक बार ये बैटर 5 गेंदों में 5 छक्के लगाएंगे? सलग के 3 गेंदों पर 3 छक्के नजर आए, क्योंकि इसके पहले की आखिरी गेंद पर छक्का आया था, और अभी लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए बैटर करण। ओ, कवर के ऊपर से खेल दिया, इस बार फंस गए,
और शानदार कैच, करण की पारी को मेरी नजर लग गई और डीजे मौका। बाप फिर से टीम करण के बल्लेबाजी के लिए एक बार जोरदार तालियां बजाए। शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखलाया, 5 छक्के 1 चौके के साथ अपनी इनिंग का 34 रनों का योगदान देते हुए 37 रन 1 विकेट के नुकसान पर। चौल के सम्माननीय नितिन जी भोईर के माध्यम से करण मात्रे के लिए इस पारी के लिए 200 रुपए का कैश प्राइज आया है। कांग्रेचुलेशन करण मात्रे, 37 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि ये दूसरा और जारी है क्वालिफाई का मैच, 3 ओवर का होने वाला मुकाबला। इस बार फिर से फ्लाई स्लिप है, वहां पर मूर्ति लहान कीर्ति महान ललित श्रीरंकुल पे फील्ड करते हुए डॉट गेंद। तो फिर से एक बार लगातार की 2 गेंदें डॉट कराने में कामयाब। इस ओवर के आखिरी एक गेंद शेष बाकी। स्ट्राइक पर बल्लेबाज दर्शन। ओहो, और इस बार विकेट कीपर फंस गए, फ्लाई स्लिप के खिलाड़ी फंस गए और थर्ड मैन के खिलाड़ी भी फंस गए। गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है 22 का चौकार। डीजे आज इस प्रतियोगिता हेलो चेक। आज इस प्रतियोगिता की इतनी चर्चा है, हमारे मित्र अपरेश भुजे इन्होंने भी इस प्रतियोगिता की तारीफ की और हमारी कमेंट्री की भी तारीफ की। थैंक यू सो मच अपरेश चंद्रकांत भुजे, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। स्कोर जा पहुंचा है 94 के साथ। हमारे गुण लेखक 41 रन स्कोर कार्ड पर। आखिरी ओवर लेकर गेंदबाजी की मोर्चे पर संभालेंगे आयुष विकास साखरकर। स्ट्राइक पर बल्लेबाज सूरज, नॉन स्ट्राइक पे दर्शन। इस बार कम डिलीवरी, यहां पर स्लो ओवर 1 डिलीवरी खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने में कामयाब गेंदबाज आयुष विकास साखरकर ब्रेक थ्रू दिलाते हुए विकेट का पतन। डीजे सूरज को मौका। आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर अनिकेत। स्पीड अप करना है बल्लेबाजी करने वाली टीम। न्यू बैटर मैदान पर अनिकेत, नॉन स्ट्राइक पे दर्शन। गेंदबाजी करेंगे, पहली गेंद के ऊपर सफलता आयुष विकास साखरकर प्राप्त करते हुए स्कोर रुका हुआ 41 रन 41 स्कोर कार्ड पर। इस बार मिस टाइमिंग, स्लो गेंद हवा में। ओम साखरकर, इनके दस्तानों में लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट। आयुष विकास साखरकर ब्रेक थ्रू दिलाते हुए। कम ऑन डीजे।
सारे दर्शकों तक पहुंचाई। नेक्स्ट मैच कनकेश्वर जिराट बनाम जीतनगर वाइशेत। बोथ कैप्टन्स आई रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज कम ऑन टू स्टेज, पुट ऑन द टॉस ऑन हैट्रिक। ओहो, फिर से एक बार देखिए आयुष विकास साखरकर, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज, लगातार की 3 गेंदें डॉट कराते हुए कमाल की गेंदबाजी। डीजे सूरज क्रिस का गाना सुनेगा, ले बेटा। और इस बार क्या गेंदबाजी कर रहे, शानदार गेंदबाजी का नमूना आयुष विकास साखरकर। ओहो, फिर से एक बार चौथी गेंद भी यहां पर लाजवाब, पर यहां पर लेग बाइस के रूप में एक रन जरूर आता हुआ। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। मयूर जी म्हात्रे सर बतलाते हुए 42 स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी आयुष विकास साखरकर, आज अपनी लगन, आज अपनी मेहनत और अपनी चिकाटी इस नाइट टूर्नामेंट में हमें नजर आती हुई। सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी आयोजित इस प्रतियोगिता में जागृति थल के डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाज आयुष विकास साखरकर गेंदबाजी करते हुए। संतोष मात्रे स्ट्राइक एंड पर बैटर, द लेजेंडरी प्लेयर आयुष 11 बापदेव भेर से टीम की जानिब से। ओहो, इस बार स्विच हिट करने का प्रयास, फिर से एक बार, पर एक रन पर संतुष्ट होना होगा। फिर से एक बार लेग बाइस के रूप में विनोद पाटिल सर हमें बतलाते हुए, दर्शाते हुए इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 43, 43 रन। जरूर करण थोड़े से भी उन्हें गाइड करते हुए कि किस तरह से बल्लेबाजी करनी है। इस इनिंग की इस पारी के आखिरी गेंद का सामना करेंगे दर्शन। इस बार लॉन्ग लेग की दिशा में खेल दिया, गेंद हवा में, फील्डर है वहां पर, शानदार कैच आर्या आतिश कुल पे, शानदार कैच लपकते हुए, कमाल की गेंदबाजी। इस ओवर में लेग बाइस के रूप में 2 रन खर्च किया, 3 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया। एक बार जोरदार तालियां आयुष विकास साखरकर के लिए, कमाल की गेंदबाजी। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 43 रन और जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता। आने वाली 18 गेंदें, 44 रनों की जरूरत। जीतनगर वाइशेत टीम के कप्तान और कनकेश्वर जिराट टीम के कप्तान टॉस के लिए है और नेक्स्ट आवाज आपके सामने होगी। रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त सम्माननीय आदरणीय निनाद विजय कदम सर के पास। धन्यवाद। थैंक यू भाईजान। चला टॉस साठी यायचंय।
मैदानात चालू सामना आपण पाहतोय. एका बाजूला जागृती थळ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच बापदेव भेरसे. या संघाला 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना बापदेव भेरसे संघाने धाव फलकावर 43 धावा लावल्यात आणि आता विजयासाठी 44 धावांचं लक्ष ठेवलंय. आयुष 11 पुरस्कृत जय बापदेव भेरसे या संघाने प्रतिस्पर्धी संघ जागृती थळ या संघासमोर आत्ताच आपण पाहतोय पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला गेलाय. सलमनेची जोडी आपल्याला पाहायला मिळते जागृती थळ संघाकडून. सलमनेच्या भूमिकेत यश आणि साई ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन येतोय आयुष 11 पुरस्कृत जय बापदेव भेरसे संघाकडून करण. जर आपण पाहिलं या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज रुपेश याच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं गेलं. 3 षटकार एका चौकांनिशी तब्बल 22 धावा फटकवल्या गेल्या. दुसऱ्या षटकात देखील चांगली धावसंख्या जमवली गेली. मात्र तिसरं षटक अप्रतिम षटक ज्यामध्ये केवळ 2 लेगबॅकच्या स्वरूपाच्या धावा आणि त्या दरम्यान रनआउटच्या स्वरूपात काही फलंदाज बाद झाले आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात यश मिळालं जागृती थळ संघातील गोलंदाजांना. आता पाहूया 44 धावांचा पाठलाग कशा प्रकारे जागृती थळ संघातील फलंदाज करतात. मागील सामन्यात त्यांनी सहजरित्या जिंकला होता 18 चेंडूंमध्ये 44 धावा आता त्यांना बनवायचे. चला मित्रांनो स्पीडअप करायचंय. टायमर इथे लावलेला आपण पाहतोय. करणचा आपल्या षटकातील पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. या चेंडूवरती एक चोरटी धाव घेतली जाते 21 धावेने. इथे धावफलकाला सुरुवात होते. गोलंदाज करणला आपण पाहिलं तर करणची क्षमता आहे एक चांगलं षटक हाताळण्याची. दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल जागृती थळ संघाचा की या पहिल्या षटकात पॉवरप्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात करायची. धावांचं अंतर जास्तीत जास्त कमी करायचं त्या उद्देशाने आपण पाहतोय दोन्ही सलामवीर आपण पाहतोय यश आणि साई ही जोडी आहे मैदानात. मागील सामन्यातील सामनावीर साई. यावेळेस साईच्या बॅटमॅनला एक मोठा सुगोण पाहतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओद्रप सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार डीजे. पण पाहिलं तर 5 धावा धावफलक लागल्यात. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. टार्गेट कंप्लीट करायचे आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करायचंय. अंतिम 6 मध्ये आपलं स्थान निश्चित करायचे. यासाठी होणारा सामना तिसऱ्या फेरीतील महत्वपूर्ण लढत. दोन्ही संघ आतुर आहेत सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. इथे मात्र आलेला स्ट्रोक इथे झेल होणार का निश्चितच होतोय. एक मोठा मासा गळायला लागलाय. साई इथे बाद होतोय. करणला यश मिळतंय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. डीजेला संधी. बॅटर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. आजच्या नाईट मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात जागृती थळ संघाने जिंकला त्यावेळेस प्रतीक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात आपण पाहिलं तर साई मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आता पाहूया तिसऱ्या सामन्यात कशा प्रकारचा खेळ जागृती थळ संघातील फलंदाज दाखवत आहेत. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर
आयुष 11 पुरस्कृत जय बाबदे भेरसे संघाने पहिले इनिंगमध्ये नक्कीच एक फायटिंग टोटल 10 फटके लावले आणि गोलंदाजी क्रम त्यांचा नक्कीच चांगला आपण याआधी पाहिलाय. मात्र या रजनीमध्ये, या नाईटमध्ये, या टुर्नामेंटच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी भरते की जागृती थळ संघातील फलंदाज ही विजयी धावसंख्या पार करतायत. करण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक विकेट्स, सलग 2 चेंडू होती, 2 हादरे देतोय गोलंदाज करण डीजे. न्यू बॅटर ओम आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. तर सलग 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत गोलंदाज करण हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. आता पाहायचंय करण या स्पर्धेतील हॅट्रिक वीर ठरतोय का. या स्पर्धेत हॅट्रिक आपण पाहिल्यात, अजून एक हॅट्रिक वीर या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार का. जर हॅट्रिक झाली तर महत्त्वपूर्ण फलंदाज एक बाद होईल. त्याचबरोबर संघासाठी खूप चांगली कामगिरी म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला ओमला ही पडझड आता रोखायची आहे, कारण पहिल्या षटकात त्यांचे प्रामुख्याचे प्रमुख दोन फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आता लवकरच त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पहिल्या षटकातच यावं लागतंय. करणचा त्याच दरम्यानचा पुढचा चेंडू, इथे हॅट्रिक होत नाहीये, मात्र चेंडू अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर राईज होणे चेंडू, उसळी घेण्या चेंडू, फलंदाज ओम इथे बीट झालाय. काय कमालीचे षटक आहे बघा. पावप्लेच्या षटकात जिथे धावांची लयलूट केली जाते तिथे मात्र गोलंदाज करण इथे धावसंख्येला रोखतोय आणि प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश मिळत आहे. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडूचा खेळ, अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि या चेंडू देखील धाव येत नाहीये. पहिल्या 2 चेंडूमध्ये धाव आल्या, मात्र त्यानंतर आपण पाहिलं पुढील 2 चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर अंतिम 2 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. मित्रांनो जरा लक्ष द्यायचंय, 5 मिनिटाचा अवधी झालेला आहे पहिल्या षटकासाठी, त्यामुळे दुसरं षटक आपल्याला 5 मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे. मित्रांनो लक्ष द्या, गोलंदाजी करणारा संघ जर 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण झालं नाही तर आपल्याला तिसऱ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावसंख्या लागली ती म्हणजे 2 गडी बाद 5 आणि उर्वरित 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता आहे जागृती थळ संघाला ती म्हणजेच 39 धावांची. 12 चेंडू 39 धावा असं समीकरण आहे. लॉंग ऑफ चेंडूला खेळून काढलं जाते, जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 6 धावा. 44 धावांचं आव्हान एका क्षणाला असं वाटलं होतं. 2 षटकं पहिल्यांची झाली, त्यानंतर हे आव्हान आपल्याला 50, 55, 60 पर्यंत पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर एक अप्रतिम षटक आलं होतं. यावेळी चेंडू हवेत आणि चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर येतोय बिग हिट, षटकार डीजे. फलंदाच्या पाल्यामध्ये आलेला चेंडू आणि या चेंडूला त्याने थेट भिरकावलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ओमकडे आपण पाहिलं तर त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या फटक्यातून आपल्याला पाहायला मिळतं. या स्ट्रोकमध्ये नक्की चांगला पॉवर त्यांनी जनरेट केलं, त्याचबरोबर चेंडूला मिडल केलं आणि चांगल्या प्रकारे चेंडूला प्लेस केलंय.
टायमिंग देखील अप्रतिम या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय षटकार आल्यानंतर गोलंदाजाला इथे विचार करण्यास फलंदाजाने भाग पाडलाय. इथे काही बदल आपल्याला पाहायला मिळणार का? गोलंदाजी क्रमामध्ये गोलंदाज आपल्या लेंथमध्ये नक्कीच बदल करण्यासाठी ओळखला जातो. दर्शन हे षटक कंजूसपणे हाताळणार की हे षटक धावसंख्या दृष्टीने एक महागडं मोठं षटक पाहायला मिळणार. जसं घडलं महागडं मोठं षटक आलं तर मात्र जागृती थळ संघासाठी चांगली गोष्ट म्हणावी लागेल. चेंडूला भिरकवले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सीमारेषे पार येतोय सलग दुसरा षटकार. डीजे इरादे आपले मनसुबे स्पष्ट केलेत ते म्हणजेच ओमने या षटकान धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. आणि या षटकाराने मला वाटतं तिथे आमचे मित्र सनी म्हात्रे त्यांची देखील झोप उडाली असेल कारण त्यांच्या टेंटवर जाऊन चेंडू लागला होता. धावसंख्या पण पाहिली 18 धावा. गोलंदाज कमबॅक करणार का? आपण पाहतोय गोलंदाज दिशा बदलून पंचांच्या उजवीकडून म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ओमने मात्र आता आक्रमक स्वरूप घ्यायला सुरुवात केले. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा षटकार पाहायला मिळणार का? प्रयत्न नक्कीच केला होता. चेंडू पायावरती आढळतोय. एक हलकसं अपील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र पंत सांगताय चेंडू यष्ट्या सोडून बाहेर जाणारा. त्यामुळे या चेंडूवरती फलंदाज पायशीत बाद दिला जाणार नाही. पंचाने अपील फेटाळून लावलंय. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एकात 2 मोठे स्ट्रोक आले तर मात्र अंतिम षटकामध्ये सामना रंगतदार अवस्थेत येऊ शकतो कारण 44 धावांचं आव्हान आहे. अजूनही आव्हानापासून थोडीसं दूरच संघ पाहायला मिळतोय. धावा येणं आवश्यक जागृती थळ संघासाठी. येथे मात्र काय स्ट्रोक आहे बघा. चेंडूला भिरकवले डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. मस्ट नीडेड षटकार. डीजे सात चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 20 धावांची. 7 चेंडू 20 धावा. त्यामुळे हा चेंडू खूप क्रुशियल ठरू शकतो. या चेंडूवरती मोठा स्ट्रोक एखादी बाउंड्री मध्ये चौका षटकार आला तर मात्र धावांचं अंतर कमी होईल. मात्र अंतिम या चेंडूवरती दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती जर धाव आली नाही तर मात्र अंतिम षटकात गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील तेवढीच संधी असणार आहे कारण आपण पाहिलं अजूनही 20 धावा जमवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी जागृती थळ संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अंतिम षटकात येणारा गोलंदाज हो नक्कीच स्लॉगर स्पेशलिस्ट असेल. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावायचा इथे प्रयत्न मात्र केला जात नाहीये कारण ओम स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. या एकेरी धावने आपण पाहिलं दुसऱ्या षटकाची सांगता होते का महागड्या षटकाची सांगता होते. चला मित्र स्पीडअप करायचंय. आता अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. या अंतिम षटकात 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 19 धावांची आता आवश्यकता असणार आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 5 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात गोलंदाजाने बऱ्याच धावा खर्च केल्या. 20 धावा या षटकात आल्या. त्यामुळे आता अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये 19 धावा जमवायच्या सामना जिंकण्यासाठी ते म्हणजे जागृती थळ या संघाला. दक्ष येतोय अंतिम षटक घेऊन स्लॉगर स्पेशालिस्ट. डावखुऱ्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जबड पाहिलं 2 सामने याआधी या रजनी क्रिकेटमध्ये खेळले. आयुष 11 पुरस्कृत जय बापदे बेरसे संघाने त्यावेळेस या गोलंदाज खूप प्रभावित केलं होतं. कंजूस षटकं टाकली होती. इथे तो तीच कामगिरी करणार का? त्याला 6 चेंडूमध्ये 19 धावा या षटकात डिफेंड करायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू आणि या चेंडू लागलेला स्ट्रोक. चेंडू जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बिगी षटकार. ते आपण पाहतोय काय घडतंय.
पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आणि अशा प्रकारचे चेंडू आले तर 2 ते 3 चेंडूच आपल्या सामन्याचा निकाल पाहायला मिळेल. कारण आता विजयासाठी 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. कुठेतरी त्याचे चांगले स्पेल त्याला आठवावे लागतील. येथे अजून एक दमदार पॉवरफुल हिट, चेंडू जातो मिड विकेटच्या बाहेर. षटकार डीजे. जे 4 चेंडू आणि 7 धावांची आता आवश्यकता असेल. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. गोलंदाज मात्र आपण पाहतोय दबावाखाली आहे. या दबावाला झुगारून त्याला एक चांगला खेळ करावा लागेल. कारण सामना अजूनही संपला नाही मित्रांनो. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे जागृती थळ संघाला. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. मागील षटकात आपण पाहिलं तशाच प्रकारे 2 चेंडू 2 षटकार लगावत जे धावांचं दडपण होतं ते दूर केलं होतं फलंदाज ओमने. आणि आतापर्यंत आपण पाहिलं त्याच्या बॅटून आतापर्यंत 5 षटकांची आतिषबाजी झालेली आहे. एकूण 5 षटकांशी 31 या धावसंख्येवर वैयक्तिकरित्या तो खेळतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. जागृती थळ 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज दक्ष कमबॅक करणार का हे देखील पाहायचंय. चार चेंडू 7 धावा. आतापर्यंत 2 आखूट टप्प्यात चेंडू आले आणि त्या दोन्ही चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आलेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज येतोय. यावेळेस काय घडतंय, बॅट आणि चेंडूमध्ये कोणताच संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आपल्या पाहायला मिळतोय. 3 चेंडू 7 धावा. या सामन्यात इथून चुरस संपलेली नाहीये. या सामन्यात बरंच काही येणं बाकी आहे. इथे गोलंदाज दाखवतोय की सामना अजून संपला नाहीये. अजूनही मी 3 चेंडू टाकणार आहे आणि यामध्ये मी धावा रोखण्याचा प्रयत्न करणार. दुसऱ्या बाजूला ओम याने दाखवून दिलंय की माझ्या रडारमध्ये चेंडू आला तर तो चेंडू मी नक्कीच सीमारेषेच्या बाहेर भिरकावणार. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू दक्षा. पुन्हा शॉर्ट पंचा चेंडू आणि या चेंडूवरती देखील आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. या षटकाराने आपण पाहिला स्कोरचा लेवल दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली आहे. आता 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे हे ध्यानात ठेवा. चला 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट निर्माण होणार का, या सामन्यात चुरस पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? पाहायला मिळू शकते मित्रांनो, कारण निर्धाव चेंडू आलाय. क्रिकेटला अद्भुत खेळ का म्हटलं जातं हेच पहा. षटकार लगावणं फलंदाज षटकार तर नक्कीच लगावू शकतोय, मात्र जिथे सिंगल काढायचे तिथे तो बीट होतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. काय कमालीचा सामना रंगलाय. दोन्ही संघ प्रयत्न नाही तर प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत आणि ड्यू इफेक्ट नक्कीच पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. जबड पाहिलं तर ही धाव होणार का, की या चेंडूवरती षटकार लगावला जाणार, या चेंडू एकेरी धाव घेतली जाणार, की गोलंदाज सरस ठरणार, इथे चेंडू निर्धाव टाकणार, की मोना विकेट प्राप्त करणार. बऱ्याच गोष्टींची पॉसिबिलिटीज आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार, यासाठीचा हा महत्त्वपूर्ण चेंडू. 1 चेंडू आणि 1 चेंडूवरती विजयी धावेची आवश्यकता आहे. अजूनही विजयी धाव आलेली नाहीये.
एक चेंडू एका धावेची आवश्यकता. आत्तापर्यंत जेवढी कामगिरी केली खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय मिळवायचं आहे, तर इथे मात्र ही धाव पूर्ण करावी लागेल. ती म्हणजे फलंदाज ओमला. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कोण बनणार नायक, कोण बनणार खलनायक हे पाहायचंय. अंतिम चेंडूचा खेळ, अंतिम चेंडूचा थरार. आणि इथे विजयी धाव घेतली जाते. विनिंग स्ट्रोक, सेलिब्रेशन, उत्साह, आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इथे केवळ धावा जमवल्या नाही तर फिनिशिंग टच देखील दिलाय, तो म्हणजे फलंदाज ओमने. अभिनंदन. जागृती थळ संघ अंतिम 6 मध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतील अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय कौशल चिटके यांच्याकडून या फिनिशिंग टच साठी, या विनिंग मॅच विनिंग खेळीसाठी आपण पाहतोय. फलंदाज ओमला 200 मध्ये कॅश प्राइज आलाय. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट फलंदाज ओम, ज्याने आपल्या फलंदाजीमध्ये तब्बल 6 षटकांची आतिषबाजी केली आणि 38 धावांची एक नाबाद विजय खेळी साकारून आपण पाहतोय त्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर ओम आपला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचं. त्याचबरोबर सन्माननीय कौशल चिटके यांच्याकडून आले 200 मध्ये कॅश प्राइज देखील घ्यायचं आहे. तर हार्ड लक मित्रांनो. आई शिरण पुरस्कृत जय बाबदेव बेरसे संघ, आपण 2 सामने खूप चांगले खेळलात, मात्र महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपल्याला